नमस्कार मित्रांनो, मुरंबा या मालिकेमध्ये आज आपण बघणार आहोत. कांतला रेवा चहा घेऊन आलेली असते, पदर वगैरे घेऊन. शशिकांत म्हणतो, आई ही पदर घेऊन आली बघ की. तोंडावरनं पदर वगैरे काय घेतला, पण एवढे जुन्या विचारांची नाही हो. तुझा सासरा पुढारलेल्या विचारांचा आहे. आणि पदर वगैरे काय नाटकं लावली आहेत ग. हो, तुझा मुखडा दाखव. जसा रेवाला बघतो त्या चेहऱ्याचा रंगच उडालेला असतो. त्यावरचा पदर काढून टाकलेला असतो आणि शशिकांतकडे हसून बघत असते. अडकून असा उभा राहिलेला असतो. रेवा, तू इथे कशी आली आणि तू काय करतेस इथे? कळेल का रेवा, तुझी हिंमत कशी झाली इथे यायची? आता शशिकांत रागवलेला असतो आणि चिडून तिला प्रश्न विचारत असतो. ते आता आई आजीकडे बघते. मग अक्षय लवकर बाहेर ये. आई, हा काय तमाशा आहे? तू काही बोलत नाहीये? रेवा म्हणते, बाबा 6 महिन्यानंतर मी अक्षय बरोबर लग्न करणार आहे. अक्षयची बायको होणार आहे मी. शटापा, काही बोलू नकोस. अक्षय, रेवा, रमा तिघेही एका लाईन मध्ये उभं असतात आणि शशिकांत रेवावर ओरडत असतो. काय चाललंय रे? काय तमाशा आहे हा? आनंद, मयुरी सुद्धा पळत आलेली असतात. अक्षय, मला उत्तर हवंय, नेमकी हे चाललंय काय? मला कळायलाच हवंय. ते बाबा, मी सांगते, जरा शांत होता का तुम्ही? मी सगळं सांगते. परिस्थिती अशी होती की तुम्हाला सांगायचंच राहिलं, ऐकता का? ए रमा, गप्प बस. तू झाला, अजिबात बोलू नकोस. पण गप्पा मारतीस ना? रेवा, सांग काय झालंय ते. मी सांगते बाबा, मी सांगते. ऍक्च्युली रमा आणि माझ्यामध्ये एक डील झालं होतं. अक्षयला सोडणार आणि मग अक्षय माझ्याशी लग्न करणार. कायमचा अक्षय मला देऊन टाकणार असा रमाने शब्द दिला. काय डील झालंय, जे काय बोलणं झालंय, ते सगळं काही रेवाने आता शशिकांतला सांगितलेलं असतं. प्रसंग आठवलेलं असतं. दोघी समोरासमोर बसलेले असतात. मला अक्षय हवाय आणि अक्षय हवाय म्हटल्यावर काय काय बोलणं झालं, काय काय डील झाला, हे सगळं काही आता रेवा सांगत असते. शशिकांत, ते तुला काय हवंय ते घे, फक्त मला माझ्या मुलीबरोबर शांततेत राहायचंय, बाकी मला कसलीच कटकट भांडणं नकोय. अक्षय तुला घ्यायचं असेल तर त्याच्या आयुष्यातल्या सगळ्या जबाबदाऱ्या सुद्धा स्वीकारायला लागणार आहे. कदम कुटुंबाचा मान सन्मान सगळं काही तुला सांभाळायला लागणार. तुझ्या आयुष्यातलं प्रत्येक सुख दुःख सगळं तुला स्वीकारायला लागणार आहे. त्यामुळे रेवा, एकटा अक्षय नाही मिळणार आहे तुला. सगळं पेलण्याची ताकद आहे का ग तुझ्यात? आता रमा तिला जे काही बोललेली असते डीलच्या वेळेला ते सगळं काही आठवत असतं आणि ही डिटेलमध्ये शशिकांतला सुद्धा सांगत असते. पण रेवा रमाला म्हटलेली असते, अक्षयसाठी मी काहीही करू शकते, कोणत्याही थराला जाऊ शकते, कितीही संकट आलं सगळे संकट पार करेल, फक्त आणि फक्त मला अक्षय हवाय. आता हे सगळं काही तिला डिटेलमध्ये आठवत असतं आणि ती तसं शशिकांतला सांगत असते. काय म्हणतो, हे सगळं सांगते, काहीच वाटलं नाही का तुला? तुमचा जो निर्णय, तुमचं जे डील आहे ते मला कधीच पटणार नाही, त्यामुळे मला काही सांगायला जाऊ नकोस. म्हणतो, मी जेव्हा घराच्या बाहेर पडलो तेव्हा कुटुंब एक होतं, छान सुखाने एकत्र असं नांदत होतं. नाही आता आलो तर काय हे सगळं विखरून गेले, काहीच राहिलेलं नाही. शशिकांतला फार वाईट वाटतं. काय म्हणतो, रमा तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती. काय विचार करते, काय निर्णय घेतीये, काय वा घराचा बाजार मांडलाय, तुमचं कोणाचंच तोंड बघायचं नाही. शशिकांत फार रागावलेला असतो. शशिकांत तिथून निघून चाललेला असतो. शशिकांत बाबा, डोक्यात राग नको घालू. तरी सुद्धा तो रागारागाने तिथून निघून गेलेला असतो. त्याच्या मागे गेलेली असते. के तुला कोणी आगाऊपणा करायला लावला? काय गरज होती का चहा घेऊन यायची? चली तोंडवर करून सकाळी. आता लगेच अक्षय म्हणतो, आजी प्लीज शांत हो ना, का रागवतीस तिला? शांत आलेला असतो बेडरूम मध्ये. त्याच्या मागे बाबा करत रमा सुद्धा आलेली असते. चाललंय रमा, हे सगळं काय चाललंय कळेल का मला? मोठं कांड झालं, मला साधं कळवावं सुद्धा वाटलं नाही. तुला सगळं एकट्याने सहन करताय तुम्ही? वा, ऐकून घेता का तुम्ही? मला सगळं सांगण्याचा प्रयत्न करते, प्लीज एकदा ऐकून घ्या मला काय सांगायचंय आणि काय नाही. रमाने खूप रिक्वेस्ट केलेली असते तेव्हा शशिकांत कुठे शांत झालेला असतो आणि ही काय सांगते ते ऐकायला तयार होतं. नाटकांना जरा बाजूलाच राहू दे रमा, मला अजिबात काही सांगायला जाऊ नका. ही नाटकं बिटकं एकदा ऐका, मी काय म्हणते. पटलं तर ठीक, नाही पटलं तर राहू द्या, पण एकदा तर सांगू द्या मला, प्लीज बाबा. शशिकांत म्हणतो, रमा तुला एकदा सांगितलं ना, नाटकं बंद कर, कळत नाहीये का? शशिकांत म्हणतो, एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं, एवढं सगळं घडलंय, एका शब्दानेही मला सांगितलं नाही. खरंच मला विश्वासच बसत नाहीये. माझ्या घरातली माणसं एवढा मोठा प्रसंग मायापासून लपवून ठेवताय. काय चाललंय हे? सरळ फसवणूक. ही फसवणूक का करताय? फसवणूक करून का वागताय? कळेल का मला? तर प्रेम आहे, विश्वास आहे म्हणून तुझं म्हणणं ऐकून घेणार आहे, बाकी काहीच नाही. नाही तर मी काहीच ऐकलं नसतं. रमा म्हणते, बाबा प्लीज तुम्ही हायपर होऊ नका, असं करू नका आणि डोक्यात तर राग अजिबात घालू नका. माझं ऐका ना तुम्ही, काय चाललंय काय नाही. प्लीज बाबा शांततेत ऐकून. माहिती बाबा, तुम्हाला राग आलाय कारण तुम्हाला या सगळ्या गोष्टींबद्दल काही माहितीच नव्हतं आणि आम्ही तुम्हाला सांगायला हवं होतं. ही चुकलंय आमचं. असं का केलं? इतका मोठा निर्णय का घेतला? इतकं टोकाचं पाऊल का उचललं? हे सगळं तुम्ही जर शांततेत ऐकलं तर तुमचा राग निघून जाईल आणि शांततेत तुम्ही ऐका, बरोबर तुम्हाला समजेल मी असं का वागली. सगळं करण्यामागे कारण आहे की रमाने सुरुवातीपासून सांगायला सुरुवात केलेली आहे शशिकांतला एक्झॅक्टली काय घडलं, कसं घडलं, रेवा या घरात कशी आली, आमच्या आयुष्यात कशी आली, आयुष्यात येऊन ती मनात कशी बसली आणि डायरेक्ट तिने अक्षयसाठी कशी जागा मिळवली. सगळं काही डिटेलिंग मध्ये सांगत असते आणि आता शशिकांत सुद्धा शांतपणे ऐकत असतो. आणि अक्षय बाहेर बसलेले असतात. अक्षयला फार टेन्शन आलेलं असतं आणि रेवाला त्याच्याहून जास्ती टेन्शन आलेलं असतं की आता करायचं काय. अक्षय तोंड फुगवून बसलेला असतो आणि रेवा फार टेन्शन मध्ये असते की बाबांनी जर नाही ऐकलं तर करायचं काय. बाबांना तर फार राग आलाय. बघताय ना मी किती बदलली आहे, किती चांगलं वागण्याचा प्रयत्न करते आणि बाबा काय चिडवून रागवून निघून गेले, अजिबात काही ऐकायला तयार नाहीयेत ते. अक्षय म्हणतो, हो तर तू बदलली आहेस हे तर मान्याचे आम्हाला,
पण बाबा चिडले यात आम्ही काही करू शकत नाही ना, बरोबर आहे की नाही. बाबांचा माझ्यावर विश्वास नाहीये, अविश्वास दाखवताय. मला बघून त्यांना चीड आली, रागराग आला आणि त्यात तुझ्यासाठी मी इथे आली अक्षय, हे त्यांना एक्सेप्टच नाहीये. किती रागराग करून निघून गेले. आता रेवा ही फार कौतुकाने अक्षयला सांगत असते आणि अक्षय फार मासूम बनलेला असतो आणि रेवाचं बिचारीचं सगळं म्हणणं ऐकत असतो. काय करायचं, बाबांनी जर आपलं म्हणणं एक्सेप्ट केलं नाही तर काय करायचंय अक्षय, तूच सांग बरं. आणि अक्षय, बाबांनी जर खरंच मला घराच्या बाहेर काढलं तर तू सुद्धा सोडून देशील का मला? म्हणजे तू आणि मी एकत्र नाही राहू शकत का? वेडी आहेस का रेवा तू? मी तुला असं कसा सोडेल? नाही, मी प्रॉमिस केलंय ना आपण एकत्र राहणार तर एकत्रच राहणार आहोत. मी तुला रेवा असं मध्येच सोडणार नाहीये, त्यामुळे प्लीज तू टेन्शन घेऊ नको. खरं सांगू का रेवा, बाबा आहे ना रमाला या घरची सून मानतच नाही. रेवा म्हणते काय? हो, ते तिला या घरची सून मानतच नाही ना ग, म्हणून तो प्रॉब्लेम आहे सगळा. ते मुलगी मानतात, मुलगी. मुलीच्या आयुष्यात असं काही तर होत असेल तर एक बाप कसा सहन करणार, बरोबर आहे की नाही रेवा? म्हणून बाबा असे रिॲक्ट झाले. डोंट वरी, होईल सगळं व्यवस्थित. आता रेवा घाबरलेली असते की रमाला ती मुलगी मानतात म्हणून एवढे हायपर झाले. आता मुलीचा संसार जो वाटोळ व्हायला लागलं तर बाबा काय करतील? रेवा आता विचार करते. इकडे रमाने सगळं काही घडलेला प्रकार सांगितलेला असतो शशिकांतला, काय चाललंय काय नाही. रेवा काय नाटकं करते, कोणत्या उद्देशाने घरात आलीये, अगदी डिटेलमध्ये सगळं सांगितलेलं असतं. आता शशिकांत आलेले असतात, रमा आलेली असते आणि रमा तर फार रडवेला चेहरा करून अक्षयच्या जवळ बसलेली असते. अक्षय फार प्रेमाने तिची चौकशी करतो, तिला समजून घेतो, सहानुभूती दाखवतो. तेवढ्यात काय शशिकांत आलेलं असतो. रेवा बेटा, रेवा बेटा, ते पाया पड बाबांच्या. रेवा बाबांच्या पाया पड. ते असू दे. रेवा पटकन पाया पडलेली असते. असू दे बाळा. कारण म्हणतात मला असं वाटत होतं की प्रामाणिकपणे रेवा आयुष्यात कधी सुधारणं शक्य नाही किंवा रेवा सुधारू शकत नाहीये. त्याकडे पाहिल्यावर कळतंय की ती सुधारलीये, ती चूक सुधारण्याचा प्रयत्न करतेय, चांगला वागण्यासाठी धडपड करतेय. माझा गैरसमज दूर झालाय की रेवा सुद्धा सुधारू शकतीये, सुधारलीये आणि तिला आता अक्षय हवाय तिच्या आयुष्यात. आता रेवा हसायला लागलेली असते, तिला फार छान वाटतं. म्हणतो काय चूक काय बरोबर मला काहीच माहित नाहीये किंवा मला काही देणं घेणंही नाही त्या गोष्टींचं. काय चाललंय ते चालू द्या, तुम्हाला जे योग्य वाटतंय ते करा. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, मी जे काय करतोय ते फक्त आणि फक्त माझ्या रमासाठी सहन करतोय, नाही तर मी काहीही सहन केलं नसतं. रेवाला फार आनंद झालेला असतो. शशिकांत सुद्धा गुंडाळलाय. आपण आपल्याला या घरात तर राहणं, इथेच आपलं बस्तान मांडणं फार सोपं झालेलं असतं. रेवा फार खुश झालेली असते. तिला माहिती अक्षय मला सहज मिळणार, फक्त 6 महिने ही नाटकं करायची. शशिकांत म्हणतो रेवा बेटा आता घेतलंय ना सगळं काही हातात, तर 6 महिने घर तुझी जबाबदारी आहे. जशी रमा हे घर सांभाळते, कुणाला काय हवं काय नको, दुःख सुख जबाबदाऱ्या सगळं सगळं काही तू तसंच वागायचंय आणि 6 महिने अगदी घट्ट हे घर बांधून ठेवायचंय. जबाबदारी सगळं प्रेमाने सगळं सगळं काही तू स्वीकारायचंय. मान्य आहे का तुला रेवा? करशील ना बाळा हे सगळं? 6 महिने नाहीत तर परीक्षा असणार आहे रेवा, तुला या परीक्षेत पासच व्हायचंय. ते बाबा मान्य आहे मला, मी खूप छान वागण्याचा प्रयत्न करेल, तुमच्या मनामध्ये माझ्याविषयी काहीतरी जागा निर्माण करेल, मी चांगलेच वागण्याचा प्रयत्न करणार आहे. डोंट वरी बाबा. रेवाला चहा गरम करून आण असं सांगितलेलं असतं. रेवा तो आणलेला चहा थंड झालेला असतो. आजी लगेच म्हणते सगळ्यांच्यासाठी चहा आण ग, सगळ्यांनाच प्यायचाय. हो आई आजी आणते की. म्हणतो बिस्किट वगैरे हवंय का तुला? आजी म्हणते नाही नाही, पोहे बनवायला लावते की तिला, बिस्किट कशाला खाऊ मी, चहा बिस्किट मला ऍसिडिटी होते, पोहे बनवायला लावते. आता हात जोडतात आणि मस्त एन्जॉय करत असतात. रेवाची ही हालत, हसत असतात. काय हालत चाललीये रेवाची वा. नंत अभि मस्तपैकी मोबाईल मध्ये काहीतरी चाललेलं असतं आणि आजी सुद्धा हॉलमध्येच असते. आता किचनच्या बाहेर येत असते. अनंत लगेच खुणवतो सावज येतय, सावज, सावध व्हा, सावध व्हा, जाळ्यात अडकायला पाहिजे. जशी रेवा जशी किचनच्या बाहेर येते, बाबांनी असं खेळणं टाकलेलं असतं आरोहीचं, त्या खेळण्यावरून पाय घसरतो आणि रेवाच्या हातात जो चहाचा कप असतो तो खाली पडलेला असतो. बाबा म्हणतात अरे रे 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 रे. रेवा धाडकन अशी तोंडावर पडलेली असते खाली. अपशकून अपशकून. अगं रेवा तू काय केलंयस? अपशकून आल्या आल्या घरात अपशकून, तुला पडतंय का एवढा मोठा अपशकून? रेवा बाप रे, ते काय ग, हे काय चाललंय रेवा? आता सगळे चाललेले असतात, आश्चर्यचकित होऊन बघतात. अरे बाबा चुकून झालं, चुकून. शिकांत चिडलेले असतो, रागराग व्यक्त करतो. काय सॉरी म्हणतेय तोंड घेऊन? एवढं नुकसान केलंय, अपशकून घडवलंय आणि सॉरी म्हणतेस? खूप मोठी चुकी झालीये, इतकी मोठी चूक झाली की ती माफच करू शकत नाही. शिक्षा तुला मिळणार म्हणजे मिळणार रेवा, तू टेन्शन घेऊ नको, मी तुला शिक्षा देत असतो. जी म्हणते असू दे रे शशिकांत, शांत हो. नाही 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 आई, चुकीला माफी नाहीये. मुकादमाच्या घरात चुकीला तर माफी नाहीच आहे, तुला चांगलं माहितीये. चूक झाली म्हणजे शिक्षा मिळालीच पाहिजे. आता चांगलीच घाबरलेली असते, चांगलीच हालत होते ती. घाबरल्याचं नाटक करत असतात. म्हणते कसं आहे ना आजी, शिस्त म्हणजे शिस्त, उगाच मध्ये बोलू नकोस तू. माझ्या दारात पाऊल ठेवायच्या आधीच रेवाने विचार करायला हवा होता, काय होणार, कसं होणार, पुढे काय घडणार. पण नाही, ती अगदी सहज आली, तिने या पुढच्या गोष्टींचा विचारच केला नाही. शशिकांत म्हणतो चूक झालीये, चूक झाली म्हटल्यावर शिक्षा मिळणार म्हणजे मिळणारच. चांगलीच आता घाबरलेली असते. शशिकांत म्हणतो रमा जा आणि पेटीजात पेटी घेऊन ये. रमा म्हणते बाबा काय सांगताय तुम्ही, तुला सांगितलंय ना पेटी घेऊन ये म्हणजे पेटी घेऊनच ये. तिला म्हणतो शांत हो शांत हो. ते अक्षयकडे बघते आणि मनातल्या मनात म्हणते काय शिक्षा मिळणार आहे काय माहिती, बापरे. एक पेटी आणलेली असते, त्या पेटीमध्ये हंटर असतो. हंटर बघितल्यावर इतकी घाबरते ही रेवा,
की बापरे आता काय होणार, हंटरने मला फोडतात की काय. हंटर बघतात आणि खूप घाबरलेले असतात. तर काढलेला असतो, सप 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 त्या हंटरचे वार करत असतात हवेत. तर सगळेच हंटरला बघून घाबरतात. रेवाची तर पोरी हालत झालेली असते. बेकार बेकार. तर मग करायला लागते, बाबा नाही 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 चूक झाली मी मान्य करते. ने साप साप असा चापकाचा वार करत असतात. म्हणतो काका मी काय म्हणतो ऐका की, पहिल्यांदाच झालंय ना, मग लगेच तिला शिक्षा करायला नको ना. हे जरा अति होतंय असं वाटत नाही तुम्हाला? काळात हे सगळं काही अति होतंय असं वाटत नाहीये का? शशिकांत म्हणतो हो दे की अति, तुला काय करायचंय, शांत बस की. परंपरा आहे आणि परंपरा मोडायची नाही. चुकीला माफी नाही. चूक झाली म्हटल्यावर शिक्षाही मिळायलाच हवी. चूक झाली म्हटल्यावर चापकाची शिक्षा आणि चुकीला तुला सामोरं जायला लागणार. जी शिक्षा आहे ती तुला भोगायलाच लागणार आहे. म्हणतो बाबांच्या दरबारात चुकीला माफी नाही. शिक्षा शिक्षा, न्याय म्हणजे न्याय. आता तुला कोणीच वाचू शकत नाहीये. बाबा जी शिक्षा देणार ती तुला एक्सेप्ट करायला लागणार. त्याला विचार किती चापकाचे फटके खाल्लेत. आता तू फटके खायला तयार आहेस ना रेवा, शिक्षा भोगायला तयार आहे ना. अरे बा तुझ्याशी बोलतोय मी, तू चापकाचे फटके खायला तयार आहेस ना. आता खरोखर घाबरलेली असते. तिला असं वाटतं की खरंच मला चापकाने फोडून काढतो की काय हा शशिकांत. रेवा पाठमोरी उभी राहा, तू पाठमोरी उभी राहा. रेवा कळतंय का तुला? स्वतःच्या हाताने असं पाठमोरी तिला करतो आणि उभी राहा. अशीच अजिबात माघारी फिरायचं नाहीये. आनंद आता हसत असतो तोंडाला हात लावून. घाबरलेली असते. नाही 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 असं म्हणत असते. शशिकांत आता चापकाने तिला फोडणारच अशी ऍक्शन घेतलेली असते. बंकर मान खाली घाल. रेवा शिक्षेला तयार हो. शिक्षा तुला भोगायलाच लागणार आहे. रेवा इतकी घाबरलेली असते. कान बंद केलेले असतात, डोळे बंद केलेले असतात. आता तिला सपसप वार होणार तिला माहिती. कान पकडलेले असतात, डोळे बंद केलेले असतात. बाबा इतक्या वर्ष या घरात राहतीये, बघतीये मी, या आधी कोणाला चापकाचे वार वगैरे केले नाही आणि मला चापकाचे वार वगैरे. शशिकांत म्हणतो तुला म्हणजे या आधी चापकाने वार करावे असं कोणी वागलंच नव्हतं, कुणी चुका केल्याच नव्हत्या, मग कशाला हे वारवीर करायची. पण तू आता चुकली आहेस आणि चुकीला माफी नाही. चापकाची शिक्षा ही झालीच पाहिजे. खानदानी आमचं, चापकाने हे वार झालेच पाहिजे. बरोबर आहे रेवा, आतापर्यंत कुणी चापकाने मार खावे अशी चुका केल्याच नव्हत्या ना ग, म्हणून कुणाला मारलंच नाही. पण तू आता चूक केलीये, नवीन आहेस या घरात आणि तुला चापकाने वार तर खायला लागणार. म्हणते सॉरी सॉरी सॉरी. शशिकांत म्हणतो आता चापूक बसणार म्हणजे बसणार. 1 2 3 हिने डोळे बंद केलेले असतात आणि सॉरी सॉरी म्हणत आता रडायला लागलेली असते. घाबरलेली असते, इतकी घाबरलेली असते. शशिकांत असा काय हसतो, घरातले सगळेच हसायला लागलेले असतात. कारण रेवाची खरंच हालत बेकार झालेली असते. चापकाचे मार खायचे म्हणल्यावर अगदी थरथर कापायला लागलेली असते. डोळे बंद केलेले असतात, ती रडत असते. फार तिची वाईट अवस्था झालेली असते. वा रेवा. आता रेवा डोळे उघडते आणि शशिकांतच्या जवळ जाते. प्रथा जरी परंपरेने चालत आलेली असल्यानं रेवा, ही भयंकर प्रथा आपण सगळं काचितच टाळूया. असं वाईट काही असेल तर आपण टाळूच या प्रथा फॉलो करायची काही एक गरज नाहीये. त्या जरी टाळायचे असतील बाबा, तर रमा बोलायला लागलेली असते. चूक केलीये म्हटल्यावर चुकीला माफी नाही. चूक झालीये म्हटल्यावर बाबा शिक्षा व्हायला हवी असं मला वाटतंय. म्हणजे पुढच्या वेळेला जर चूक झाली तर ती सुधारायची वेळच येणार नाही. म्हणजे आता जर शिक्षा दिली तर चूक होणार नाही, त्यामुळे चूक सुधारण्याची वेळच येणार नाही. मला असं वाटतंय ना बाबा, चुकीला शिक्षा ही झालीच पाहिजे. तरी वेगळी शिक्षा द्यायलाच हवी आहे बाबा. मला जशी शिक्षा दिली वेगवेगळी, आत्ता सुद्धा वेगवेगळी शिक्षा, काही तुम्हाला वाटेल ती शिक्षा द्या, पण शिक्षा द्याचा बाबा. रमा मुद्दाम रेवाला शिक्षा व्हावी यासाठी बोलत असते. म्हणतो हो हो शिक्षा तर व्हायलाच हवी. तेच म्हणणार होतो, चापकाने मारू नका, दुसरी काहीतरी शिक्षा करा. अभि म्हणतो हो हो बरोबर बोलताय सगळे. कान म्हणतो नाही, कुणीच मला काही सांगायचं नाहीये. शिक्षा देणारा मी आहे. शिक्षा सुद्धा मी सुचवणार आणि शिक्षा सुद्धा मी सुनावणार. कोणाचं मी काही ऐकत नसतो. जी मला शिक्षा द्यायची ती आणि तीच मी शिक्षा देत असतो. आता घरात ड्रामा चाललेला असतो. बिचारी रेवा इतकी घाबरलेली असते, ततमम करायला लागलेली असते. घाबरून ती रडायला लागलेली असते. रेवाची मज्जा अख्खं घर घेत असते. आजी सुद्धा नाटक करत असते. शशिकांत अशी सॉलिड ऍक्टिंग करतो की वा, फार स्ट्रिक आहे. नियम अटी सगळं त्याला मान्य असतं आणि नियम अटी मोडल्या की शिक्षा करतो म्हणजे करतो. चापकाचे फटके वगैरे काय काय यांचा ड्रामा चाललेला असतो. आणि ती रेवा अगदी काय करू आणि काय नाही, कुठे पळून जाऊ अशी रेवाची अवस्था झालेली असते. खूप घाबरलेली असते ती रेवा. शशिकांत आता सारखा म्हणत असतो चूक झालीये, शिक्षा मिळणार. आता रमाच्या पद्धतीने काय शिक्षा करायची हे सुचवत असते. आनंद म्हणतो हो हो बाबा, तिला सोडून देऊ नका. सोडून दिलं म्हणजे परत शिक्षा करायला परत ती चूक करायला तयार होणार. आत्ता तिला जर शिक्षा दिली तर पुढच्या वेळेला ती विचार करून वागेन. आणि आम्हाला जशी तुम्ही शिक्षा देता, नियम तर सगळ्यांनाच लागू पाहिजे. त्यामुळे बाबा तुम्ही तिला काय सोडायचं नाहीये. तुम्ही तिला शिक्षा द्यायची आहे म्हणजे द्यायचीच आहे. शशिकांत म्हणतो डोंट वरी, मी म्हणतोय ना शिक्षा मिळणार. रेवाला मी शिक्षा देणार. कोणत्याही परिस्थितीत मी काही तिला सोडत नसतो. आता मात्र शशिकांतने एवढी गॅरंटी दिलेली असते की मी रेवाला सोडणार नाही म्हणजे नाही. रेवाची हालत ते खराब व्हायला लागलेली असते. अभि आता तोंडाला हात लावतो आणि जोर जोरात अभि हसत असतो.
आनंद हसत असतो. अक्षय तर काय कमाल मज्जा घेत असतो. मयुरी हसत असते आणि उरली आपली रमा, ती सुद्धा तोंडाला हात लावून हसतच असते. जी काही फजिती चालली आहे ना ती तिला छान आणि मज्जा वाटत असते रेवाकडे बघायला. तो ए रेवा, सॉरी बरं का बाबा, मी काय म्हणतोय जरा ऐकून घेता का? शशिकांत म्हणतो तुझं काय म्हणणं आहे? नाही नाही, तुला काय म्हणायचंय? बोल बोल बोल, तुला काय म्हणायचंय? म्हणतो मी एखादी शिक्षा सुचवू का साधी सुधी? शशिकांत म्हणतात अक्षय, तू शिक्षा सुनावूच नको. मला माहिती की रेवाला शिक्षा द्यायची म्हणल्यावर शिक्षा सुद्धा हलकी फुलकीच असणार. तू शिक्षा सांगूच नको रे. माझ्या पद्धतीने मी बघतो की काय शिक्षा द्यायची काय नाही. मी शिक्षा करणारे म्हटल्यावर विचार तर करू शकतोय ना. कोणीच मला शिक्षा काय करायची आणि काय नाही, करू की नको हे सुद्धा सांगायला जाऊ नका. माझ्या पद्धतीने काय शिक्षा करायची काय नाही मी ठरवेल आणि ती शिक्षा माझ्या पद्धतीने होईल. तू काय घरातलं कोणीच मला शिक्षा काय करायची हे सांगणार नाहीये. चूक केली आहे रेवाने, रेवाला शिक्षा देणारा मी. मग आम्ही दोघं ठरवू की काय शिक्षा द्यायची काय नाही द्यायची. तुम्ही मला सुचवायला जाऊ नका, कळतंय का? त्यामुळे सगळ्यांनी शांत बसा आणि जे काय चाललंय ना फक्त शांतपणे बघत राहा. ऐकोय, कमी त्रास व्हावा असंच वाटणार ना अक्षय? म्हणतात अगदी बरोबर आहे, असंच होणार आहे. अजिबात याचं काही ऐकू नका तुम्ही. शिक्षा कठोरातली कठोरच असायला हवी. ठरलेलं असतं उठाभाषा मारायच्या. नुसत्या उठाभाषा मारून होणार नाही. कोणी सांगतं की इतक्या मार तितक्या मार. आता शेवट आनंद म्हणतो 1,00,000 उठाभाषा मारायला लाव, म्हणजे कसं शिक्षा झाली असं तिलाही वाटेल आणि आपल्यालाही वाटेल की ही सुधारेल म्हणून. लगेच आता अभि म्हणतो 1,00,000 डन आहे डन आहे डन आहे. कसं आहे ना रेवा, जिमला गेली असं समज आणि 1,00,000 उठाभाषा मारून टाक. रेवा रडत असते, हालत पूर्ती जाम झालेली असते. बिचारी काय करू आणि काय नाही. थोड्याच वेळात जोर जोरात रडायला लागेल अशी अवस्था झालेली असते. पहिल्याच दिवशी रेवाची या मुकादमांच्या घरात सगळे मिळून तिची चांगली जिरवत असतात आणि तिला इतका त्रास देत असतात की त्याला लिमिटच नाहीये. आता हे सगळे आपापल्या पद्धतीने शिक्षा सांगत असतात. शशिकांत म्हणतो डन डन डन, 1,00,000 उठाभाषा मारणं फायनल फायनल फायनल. रमा म्हणते बाबा मी काय म्हणते जरा माझं ऐकून घेता का? आता रमा तुझं काय ग मध्येच? काय बोल पटकन. शांतपणे विचार करूया नेमकी काय आणि कसं करायचंय. घाई करायला नको. बाबा म्हटलेली असते की विचार करू शांतपणे निवांत, मग रेवाला काय शिक्षा करायची तो विचार करू. घाई गडबडी शिक्षा द्यायला गेलो तो व्यवस्थित शिक्षा तिला बसणार नाही आणि तिच्यावर काही परिणाम होणार नाही. शशिकांत म्हणतो हो हो डन डन, आता ठरवलंच आहे आपण. आता झोपतो, आराम करतो आणि मग उठल्यावर निवांत शिक्षा सुनावू. म्हणतो आपण सगळे झोपायला जाऊ किंवा आपापली कामं करू. कारण रेवा तिची शिक्षा पूर्ण करणार एवढा कॉन्फिडन्स मला आहे. रेवा तेवढी हिमतीची आहे. एखादं काम हातात घेतलं की ती पूर्ण करते म्हणजे करतेच. त्यामुळे आपण सगळे निवांत राहू. तुम्हाला जेव्हा शिक्षा आठवेल ना काका तेव्हा निवांत आठवा आणि काय शिक्षा द्यायची ती द्या. रेवा सगळ्या शिक्षांवर खरी उतरणार आणि शिक्षा पूर्ण करणार. बरं, फार हुशार मुलगी आहे. काय म्हणतो रमा जरी शॉपिंगला वगैरे कुठे बाहेर चाललीये, जाऊ दे की तिचं तिला, मला काय फरक पडतोय. मी इथेच बसणारी खुर्ची टाकून आणि ह्या रेवावर लक्ष ठेवणार म्हणजे ठेवणार. रमाला कुठे शॉपिंगला जायचंय जाऊ दे, त्याची मला काय देणं घेणं नाहीये. पण या रेवाला शिक्षा द्यायची आणि मी खुर्ची टाकून इथे बसणार. अभि काय म्हणणं आहे तुझं? खुर्ची टाकून बसू ना इथे मी. आता रेवा म्हणते बाबा शिक्षा भिक्षा भोगत बसले तर स्वयंपाक कोण करणार? मला सगळ्यांचा स्वयंपाक बनवायचा आहे. पण बनवायचंय ना बाबा. शशिकांत म्हणतो काय यार, काय जबाबदार सून मिळाली आहे, सगळ्यांच्या जेवणाचं टेन्शन आहे. आता रेवा रडायला लागलेली असते. काय म्हणतात आधी तू शिक्षा पूर्ण करायची असेल तर आधी स्वयंपाक करून घे. पूर्ण स्वयंपाक तयार झाला की मग काय शिक्षा द्यायची ते आपण बघूया. ओके रेवा, तुझा आता स्वयंपाक करून ये. रेवा तिथेच उभी असते. हे सगळे आपल्या आपल्या कामाला निघून गेलेले असतात. रेवाची मात्र काय बिचारीची अवस्था झालेली असते, इतकी घाबरगोंडी उडालेली असते. ते सगळं आवरायचं, पुसून घ्यायचं, हा राडा सगळा आवरायचा, एकदम क्लीन करायचा आहे हॉल. रेवा म्हणते हो आजी मी सगळं आवरते. करत असते, डोळे वगैरे पुसते आणि घर साफ करायला घेते कारण सगळं आवरायला लावलेलं असतं तिला. आता घाईघाईने चाललेली असते. लगेच रमा आलेली असते पळत. रेवा रेवा ऐक की मी काय सांगते, बोल की. शॉपिंगला जायचा विचार करतेय ग, बरेच दिवस झाले शॉपिंगच केलेली नाहीये. शॉपिंगला जाताना कोणती साडी घालू जरा सांगशील का ग तू प्लीज? चॉईस छान आहे ना, सांग ना प्लीज. फालतू गोष्टींसाठी माझ्याकडे अजिबात वेळ नाहीये. तुला काय घालायचंय ते घाल. कसं जायचंय शॉपिंगला बघ, मला अजिबात मध्ये ओढू नकोस. तेच ना, घरामध्ये किती काम आहेत आणि तुला काय शॉपिंगला जाण्यासाठी तयार करू? तुझं बघ की तू. हे आजी आणि बाबा जे काही काम सांगताय ते करतेय ना मी. सिन्सिअरली सगळ्या गोष्टी मी फॉलो करतेय ना. घराचे रूल्स आणि रेग्युलेशन सगळं काही फॉलो करतेय ना. एक्सेप्ट तेच करतेय. तू आणि अक्षय वेगळे होत आहे, मग ठरवलायचं तर वेगळेच राहा की. म्हणजे कसं आहे ना रमा, तू अक्षय पासून आता लांब राहा, मला एवढंच सांगायचंय. हो रेवा, मी लांब राहण्याचाच प्रयत्न करणार आहे. ते रेवा त्याच्यापासून मी लांबच राहणार आहे, अजिबात काही काळजी करू नको. बरं पण ते मी चूक केली म्हणून मला तुम्ही सगळे शिक्षा द्यायला लागलात, बरोबर. तुमच्याकडून जर काही चूक झाली तर मी जी शिक्षा ठरवेल ती तुम्हाला मान्य करायला लागणार.
रमा म्हणते अर्थातच आमच्याकडून चूक झाली तर आम्ही शिक्षा सुद्धा मान्य करणार, तू जी देणार ना रेवा ती शिक्षा. ना रेवा मला माझ्या आणि माझ्या मुलीची काळजी आहेच ना गं, डोंट वरी, तुला त्रास होईल असं मी काहीच वागणार नाही. एकटी शॉपिंगला खूप उशीर होतोय मला. मग रेवा मी आलेच. आता एकटी विचार करत असते की सगळे शिक्षा करायला एवढे पुढे असतात, एकदा अक्षय आणि रमा माझ्या जाळ्यात अडकू दे, मग यांना दाखवतेच रेवा काय. लगेच फोन लावलेला असतो चंदाला. चंदा म्हणते मॅडम बोला बोला, साठी महत्वाचं काम आहे आणि लक्ष देऊन ऐकायचं या चंदा, आणि अक्षयवर बारीक लक्ष ठेवायचंय तुला. चंदा म्हणते हो नक्कीच, कुठे जातात काय करतात काय बोलताय सगळीकडे बारीक लक्ष ठेवायचंय. चंदा म्हणते काळजीच करू नको, लक्ष ठेवतीये. त्यांच्या सावलीकडे सुद्धा बारीक लक्ष देते मी, तू बघतच राहा रेवा. आणि आता अक्षय आणि रमावर लक्ष ठेवायला चंदाला पाठवलेलं असतं. बघू आता चंदा काय निरोप घेऊन येते रेवाकडे. हा भाग इथेच संपतो. पुढच्या भागात काय होणार अगदी आपण थोडक्यात बघूया. स्वतःच्या नावाची पाटी आणलेली असते, यांच्या दारावर लावलेली असते. रमा स्वागत करते आणि आनंदाने तिला घरात घेते. रेवा आता पहाटे 5 वाजता उठून जिमला निघालेली असते. रमा लगेच झाडू टोकरी देते. रेवा सगळं घर साफसफाई करायची, अंगण साफसफाई करायची आणि मग हवी ते जिमला जातो. त्याला गरम पोळ्या लागतात आणि गरम पोळ्याच करून द्या त्याला रेवा. हे काम सगळ्यात महत्वाचं आहे. आरोहीचं होमवर्क, खाणं पिणं सगळीकडे लक्ष द्यायचं आहे तुला. सगळ्या प्रश्नांची उत्तर सुद्धा तूच द्यायची आहे रेवा. आणि मस्तपैकी तयार होऊन रमा चाललेली असते शॉपिंगला. सगळ्या जबाबदारीतून ती मुक्त झालेली असते. रेवावरती जबाबदारी ढकललेली असते आणि रमा निवांत शॉपिंगला चाललेली असते. मंगळसूत्राच्या 2 वाट्या मिरवणं सोपं असतं हो, रेवा बोलत असते. त्या पेलणं तितकंच कठीण असतं. रमा म्हणते आता तर खरी गंमत सुरू झालीये. बघू आता मित्रांनो, रेवा आणि रमा यांची खरी गंमत, यांची फजिती जर बघायचं असेल तर बघायला लागणार आहे आपल्याला पुढचा भाग. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.